पोलीस भरतीला स्पाईकचा वापर कसा करायचा, भरपूर त्यांना स्पाईक काय असतं 100 मीटरसाठी ते माहित नसतं. जर माहित असेल तर काय काय जिल्ह्याच्या ठिकाणी आता सेन्सर वापरले जातात पोलीस भरतीला 100 मीटरसाठी, काही काही ठिकाणी वापरून देतात स्पाईक, काही ठिकाणी वापरून देत नाही. तर काय करायचं, जर स्पाईक घेतला तर त्याचे स्टड म्हणजे हे नेल्स किती ठेवायचे, किती काढून टाकायचे, ह्याच्याबद्दल मित्रांनो तुम्हाला मी संपूर्ण माहिती सांगणार आहे. आणि स्टार्ट पण कसा घ्यायचा 100 मीटरचा, त्यासाठी वर्कआउट पण मी थोडासा सांगणार आहे तुम्हाला, कारण व्हिडिओ जास्त लॉंग नाही करायचा आपल्याला. त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ फायदेशीर ठरेल तुम्हाला. आणि 100 मीटरसाठी आपल्याला 1-2 सेकंद आपले कमी होऊ शकतात. मित्रांनो आता स्पाईक घ्यायचा कोणत्या कंपनीचा, मित्रांनो कोणत्याही कंपनीचा घ्या, तसं काय नाही की आता कंपन्या कोणते, हा निव्याचा आहे, बाकी हेल्थचा पण भेटतो, पुमाचा भेटतो, पामाचा भेटतो, भरपूर कंपन्यांचे मित्रांनो स्पाईक येतात. पण 1000-1200 रुपयापर्यंत मित्रांनो पामाचा किंवा निव्याचा स्पाईक भेटून जातो. तर मित्रांनो स्पाईक घेताना काय करायचं मित्रांनो, आता आपल्याला काय सिंथेटिक वरती म्हणजे काय आपलं 100 मीटर होणार नाही. सिंथेटिक मैदान म्हणजे ते इंटरनॅशनल लेवलचे मैदान असतं, सिंथेटिक रेलकडचं ग्राउंड असतं, त्याच्यावर काय आपले 100 मीटर होणार नाही. त्यामुळे मित्रांनो स्पाईक खरेदी करताना जे छोटे छोटे नेल्स असतात ते काय आता नाहीये, पण जे छोटे छोटे नेल्स असतात ते घ्यायचे नाही, त्यांच्याकडनं चेंज करून घ्यायचे. मोठे स्टड असतात, स्टड मानतात, काही नेल्स मानतात. तर मित्रांनो हे जे स्टड असतात हे मोठे मोठे घ्यायचे, जे आपण मैदानावरती आपल्या काळ्या मातीमध्ये आपण वर्कआउट करताना लावणार आहे. छोटे छोटे नेल्स घेऊ नका, जेणेकरून ते ग्रिप कमी भेटते. आणि मित्रांनो हे मोठे मोठे नेल्स लावायचे, मी तुम्हाला दाखवतो तरी स्पाईक कसा असतो ते. हे असे मोठे नेल्स पाहिजे मित्रांनो, बघू शकता तुम्ही दोन्ही पण शूजचे. आणि जो हा मधला आपण नेल्स काढलेला आहे मित्रांनो, हा बघा, हे किती 6 स्टड आहेत, हा 7वा. हा मित्रांनो हा मधला आपल्याला काढून टाकायचा आहे दोन्ही पण शूजचा. आणि काही काही ठिकाणी इथं 2 स्टड असतात, ते काही काही स्पाईकला, तर हे 2 काढून टाकायचे. इथं 7 स्टड आहे, नेल्स आहे, हा मधला आपल्याला काढून टाकायचा मित्रांनो. त्याच्यामुळे कसं आपल्याला 100 मीटरसाठी योग्य राहील. आता मित्रांनो तुम्हाला स्पाईकचं सांगितलं, आता स्टड पुढं इथे, आता मग 1 मिनिट, स्टड इथं आपल्याला पुढे दिलेत, मागं दिलेलं नाहीये का, मागं जे असतात ते स्पाईक घेऊ नका, ते जम्परसाठी असतात मित्रांनो, ते स्पाईक खरेदी करायची नाही. पुढं पण स्टड नेल्स, मागं पण स्टड, ते वापरायचे नाही मित्रांनो. पुढं स्टड असणारेच आपल्याला स्पाईक वापरायचे मित्रांनो. आणि रनिंग करताना पूर्ण आपल्याला पूर्ण पांज्यावरतीच पळायचं, नाही तर पूर्ण धाप 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 पाय आपडशाल, तुमचा त्या स्पाईकचा काही उपयोग नाही. नाही येण्या मी स्पाईक लावलेला आहे आता 100 मीटर आउट ऑफ 11च्या आतमध्येच. आता तुम्ही भरत्यांना बघितलं असेल की बरे बहादरांचा टायमिंग 9 सेकंद आला, 10 सेकंद. बाप जन्मात कधी त्यांचा टाइम 12 सेकंद आला नसेल, पण सेन्सर त्या चुकीमुळे त्यांचा टाइम 9 सेकंद. त्यांना वाटायला लागलं की ते च्याला येड्या 501च मला हुसेन बोर्डला पण मागं टाकलंय म्हणला आम्ही. ते मित्रांनो ते चुकीचे टाइम आलेला आहे, तुम्हालाही माहिती आहे. पण ते एवढं स्पीड काय येड्या, ते हुसेन बोल्टचा 4-9 आठवणे काय कार्यकर्त्याचा 9च आलाय, येड्या असं असतं. चुकीने झालं म्हणजे तुम्ही स्वतःला 500 समजू नका. त्यांना जाऊन विचारा बाळा तो भरती झाला का, फोन फिरवा त्यांना, बाळा भरती झाला काय. तर विषय वेगळा, तो एक विनोदाचा भाग झाला, त्याला काय सिरियस घेऊ नका त्या गोष्टीला. तर मित्रांनो आपल्याला रनिंग करताना पूर्ण पंजावर पळायचंय, पंजावरती पूर्ण पाय टेकवायचं, 100 मीटरला टाच टेकवायची नाही मित्रांनो. आणि पूर्ण पंजावर भार देऊन पळायचे. हँडस्विंग आपल्याला फास्ट करायचे, जेवढी तुम्ही हँडस्विंग फास्ट करसाल तेवढा तुमचा स्पीड इन्क्रीज होणार आहे. त्यामुळे जेवढी तुम्ही हँडस्विंग फास्ट कराल तेवढा तुमचा फायदा आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आता मागच्याच मुंबईला असू द्या किंवा कोणत्याही जिल्ह्यामध्ये असू द्या, भरपूर मुलं 1-2 मार्काने गेली किंवा काही जण वेटिंगला राहिली, पण त्यांना आता अलीकडे की म्हणजे ह्याच्यावरती क्लास करू शकत नाही की ग्राउंड करू शकत नाही, त्यांच्याकडे पैसे वगैरे नाही, गरीब परिस्थिती. मित्रांनो कोणी 1-2-3-4 मार्कांनी गेला असेल तर मला कॉन्टॅक्ट करा. आपली अकॅडमी आहे, मी का तुमच्याकडून जास्त फी घेणार नाही, मी तुम्हाला कन्सेशन देणार. पण तुम्हाला जर तुमच्यामध्ये तेवढी जिद्द असेल तर तुम्ही 100% मला कॉन्टॅक्ट करा. मी माझा कॉन्टॅक्ट नंबर खाली देतो, 7709704535, यावर कॉन्टॅक्ट करा मित्रांनो. टेन्शन घेऊ नका. यावर्षी पोलीस व्हायचं असेल तर आपल्याकडे आपण तुम्हाला मी 100% तुम्हाला गाईड करणार, मार्गदर्शन करणार. तुम्ही फीचं काही टेन्शन घेऊ नका. तर मित्रांनो ज्याला 1-2-3-4 मार्कांनी कमी गेलेत, ते मेरिट फेल झाले, ते तुम्ही टेन्शन घेऊ नका. तर मित्रांनो स्पाईकचं तुम्हाला ह्याच्याबद्दल तुम्हाला बेसिक माहिती सांगितली. पण मित्रांनो रनिंग करताना याचा वापर कसा करायचा, पण मित्रांनो ते काय होतं माहिती आहे का, पोरांना स्पाईक घेतला मी त्यांना वाटतं आता आम्ही वाऱ्यासारखा पाळणं. पण ते कसं मित्रांनो स्पाईकवर पहिल्यांदा थोडी सवय लावून घ्यायची. आता अचानक जर तुम्ही स्पाईक बेक लावला जोरात मस्तपैकी, आता रंग पाळणं म्हणलं आम्ही आता कोणाला ऐकणार नाही. पण ती गोष्ट जर बाजूला महिनाभर प्रॅक्टिस नंतर मग ते स्वतःला भाषा समजायचं. पण पहिल्यांदा स्पाईक लावताना मित्रांनो 400 मीटरचे 1-2 राऊंड मारायचे स्लो मध्ये स्पाईक लावून, त्यामुळे आपल्या बॉडीला सवय होईल. आणि एखादीच रॅपिटेशन मारायची.
स्पाइक यूज केल्यामुळे सीन पेन जास्त होतं, त्यामुळे लगेच स्पाइकच्या रेपिटेशन जास्त मारायच्या नाही, जेणेकरून सीन पेन जास्त होईल. तसंही तुम्हाला सीन पेन होत असतं, पण स्पाइक लावल्यानंतर अजून सीन पेन व्हायला नको. सीन पेनसाठी मित्रांनो पाणी जास्त प्यायचं, मी तुम्हाला वर्कआउट पण सांगितला. मित्रांनो ह्या मातीशिवाय मैदानाशिवाय डांबरीवर बिंबरीवर स्पाइक काही लावू नका मित्रांनो, जेव्हा जास्त इंजुरी येईल. त्याच्यामुळे मित्रांनो, आणि मित्रांनो स्पाइक खरेदी करताना किती नंबरचा घ्यायचा, तर तुमचा तुम्ही आता रेग्युलर शूज समजा आपल्या पायामध्ये हा माझा स्पाइक जर शूज नॉर्मल शूज रनिंगचा 9 नंबरचा आहे, तर आपल्याला मित्रांनो स्पाइक हा 8च नंबरचा वापरायचा आहे. तर का, तर मित्रांनो आपला स्पाइक हा पूर्ण फिट बसला पाहिजे आपल्या ह्याला. काही जण सॉक्स घालतात, काही जण काय सॉक्स घालत नाही, कारण की जर तुम्हाला जर टाईट होत नसेल तर सॉक्स घालायचा आहे. जर टाईट होत असेल चांगला तर विदाऊट सॉक्स जरी तुम्ही शूज वापरला तरी काय हरकत नाही. पण मित्रांनो आपण जर शूज घातल्यानंतर इथं मोकळं नाही राहिलं पाहिजे, हे पूर्ण पूर्ण अंगठा इथपर्यंत आला पाहिजे. आता एकदम जबरदस्त पॅक बसला पाहिजे. तो काय आपल्याला 5 किलोमीटर पळायचं नाही स्पाइक वरती. तर मित्रांनो आपल्याला फक्त 100 मीटर ओढायचंय, ते पण जबरदस्त 100 मीटर म्हणजे पापणी लवस तर माणूस तिथला इथं आला पाहिजे 100 मीटर, एवढं जबरदस्त स्पीड असं. स्पाइकचा उपयोग कसा असतो तुम्हाला सांगतो. तर मित्रांनो स्पाइकने काय होतं माहितीये का, आता तुम्ही कम्पेअर करा. समजा आता तुम्ही स्टार्ट घेताय, तुम्हाला मी मागच्या 100 मीटरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्टार्ट सांगितला होता. स्टार्ट आता मी रॅन्डमली असंच घेतोय, हाच तुम्ही स्टार्ट घेताय म्हणजे पूर्ण आता पंजावर आहे. आपण इथं पण पंजावरती, पण हा माझा नॉर्मल शूज आहे. नॉर्मल शूज म्हणला आपण सेट असा पाय घसरणार माग, पण स्पाइकने बॉडी स्टेबल राहते, पाय घसरणार नाही की काय होणार नाही. बॉडी लगेच स्टेट आपली निघून जाणार. गोड्यासारखं नाही दान 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 पळायचं. गोड्यासारखं म्हणजे गोड्याला कसं कडेनं लावलेलं असतं की त्याला फक्त समोरचं दिसतं, त्याचं फोकस काय हे होत नाही, डायव्हर्शन चेंज होत नाही, त्याचं फोकस म्हणजे तेवढं पूर्ण करायचं. तेच आपल्या डोळ्यासमोर ठेवायचंय. आपल्या स्पाइकने बॉडी स्टेबल राहणार आहे, ते काही आपल्या हलणार नाही बॉडी. त्याच्यामुळे काय करायचंय, स्पाइक तेवढं आपल्याला हे होतं आणि ग्रीप जास्त भेटते. आपलं मैदानावर पळतं तर रप 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 पाईक होत नुसतं हुकणं नुसतं गोड्यावने टाप 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 गोड्याच्या टापावने आवाज आला पाहिजे. 100 मीटर 4 लोकांनी बघितलंच पाहिजे बाबा पोराचं स्पीड कसं आहे, त्याला 100 मीटरचं स्प्रिंट मानतात. समजलं मित्रांनो. तर भरपूर जणांचा प्रश्न एकच आहे की सर एवढं तुम्ही सांगितलं ते सगळं खरं आहे, पण सर आम्हाला भरतीला स्पाइक वापरून देतील का, हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. तर मित्रांनो त्याच्या आधी भरतीला स्पाइक वापरून देतील नाही देतील ही नंतरची गोष्ट, पण तयारी ही स्पाइक वर झाली पाहिजे. स्पाइक वरून आपल्या बॉडीची अलाइनमेंट सुधारणार, आपलं स्पीड इन्क्रीज होणार. तुम्ही काय करा, स्पाइक वर प्रॅक्टिस करा, कधी कधी विदाऊट स्पाइक पण पळा, तुमच्या बॉडीचं स्पीड तेवढंच असणार आहे. त्यामुळे कसं आपल्या पायामध्ये पण ताकद येते, सगळी बॉडी अलाइनमेंट आपली चेंज होते, चांगलं स्पीड इन्क्रीज होतं. उद्या तुम्हाला भरतीला वापरून दिलं तर चांगले, नाही वापरून दिलं तरी सुद्धा चांगले. नाही वापरून दिलं काय करायचं हे पण तुम्हाला सांगतो. तर मित्रांनो पोलीस भरतीला काही ठिकाणी स्पाइक वापरून दिले, काही ठिकाणी नाही वापरून दिले. मागच्या सेन्सरचा खूप गोठा झाला, ह्यावेळेस अजून JR मध्ये काय आलं नाही की कोण सेन्सर वापरणार आहे की नाही. सेन्सर नाही केल्यावरती तर एकच नंबर, मग तुम्हाला टाइम कसा चोरायचा हे पण मी तुम्हाला सांगतो. पण सेन्सर असल्यावरती मित्रांनो आपल्याला खूप फायदा होतो, हे भरपूर जणांच्या डोक्यामध्ये आलेलं नाही. तर फायदा कसा होतो मी तुम्हाला सांगतो. तर मित्रांनो पण पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो, समजा तुम्हाला काही ठिकाणी जर स्पाइक वापरून नाही दिला तर तुमच्याकडं हे स्टड खोलायचा पाना 100% असणार तुमच्याकडं. तर लगेच जाग्यावरती स्टड खोलायचे आणि हे जे खालचे आपले ही ग्रीप आहे, आपल्याला स्टड काढल्यानंतर पूर्ण स्टड काढायचे, ही ग्रीप भेटणार मित्रांनो आपल्याला. विदाऊट स्टड स्पाइक लावायचा, त्याच्यावरती आपल्याला 100% ग्रीप मिळणार. वाटत नसेल तर आज सांगा, तुम्ही व्हिडिओ आता बघताय तर संध्याकाळी किंवा उद्या सकाळी जाऊन स्पाइक वर मारा आणि त्याच्यानंतर स्टड काढून पण तुम्ही रनिंग करा, तुम्हाला 100% तुम्हाला जाणवणार की तुम्हाला फायदा होतोय त्याचा. तर मित्रांनो आपल्याला 100 मीटर मध्ये सेन्सरचा फायदा कसा होतो ते मी तुम्हाला सांगतो. हे स्पाइक इथंच ठेवतो. समजा ही लाईन आहे, इथे एक सेन्सर असतो, इथे एक सेन्सर असतो असं लावलेला. तुम्ही ह्या लाईनला क्रॉस केल्यानंतर तुमचा सेन्सर नंतर तुमचा टाइम चालू होतो त्यांच्या PC मध्ये. तर मित्रांनो तुम्हाला काही इथूनच पळवत नाही, समजलं का. तुम्हाला पळवतात मागणं 2 मीटर 3 मीटर 4 मीटर 5 मीटर इथं पळवतात. तर त्याचा फायदा मित्रांनो कसा माहितीये का, मी तुम्हाला हा स्टार्ट सांगितला, ऑन युअर मार्क सेट गो, रप 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 रप. पण हे जर तुम्हाला जमत नसेल तर मित्रांनो तुम्ही कसं स्टार्ट घेतल्यावर लगेच तुमचं स्पीड पुश होता असं नाहीये मित्रांनो. पुढे 5-10 मीटर गेल्यानंतर तुमची बॉडी रप 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 चालते. तुम्ही ऑब्झर्व करा व्हिडिओ,
की बघा तो स्वतःचा काढा, एखाद्याला काढायला द्या की तुमचं किती मीटर नंतर बॉडी उचलते, रप 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 उचलते. तर मित्रांनो तुमची बॉडी पुढे 5 मीटर गेल्यानंतर तुमची बॉडी फास्ट मध्ये चलत असते. तर आपला सेन्सर तिथून चालू होणार असेल तर आपल्याला मागून पळवलं तर आपल्याला एवढं स्पीड एवढं अंतर आपल्याला जास्त भेटेल, काही विषय नाहीये. आपण तेवढे 110 मीटर पळू शकतो. पण ह्याचा फायदा असा आहे की इथून सोडल्यानंतर आपली बॉडी पिकअप तिथून घेणार आहे आणि बॉडी जर इथून पिकअप घेणार मला सेन्सरचा टाइम इथून लागणार आहे. तो आपला एकदम बेस्ट, म्हणजे आपल्याला ह्याचा सेन्सरचा लय फायदा होणार आहे. तुम्ही आउट ऑफ म्हणलं तरी मारू शकता. जरी तुमचं स्पीड नसेल, तुमचा टाइम जर 13 सेकंद येत असेल, याच्या 11:30 मध्ये याला काही वेळ लागणार नाही, कारण तुमचा स्टार्ट लय जबरदस्त बसणार आहे. इथून जर स्टार्ट केला आणि जर इंड कसा करायचा ते लय महत्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला. समजा असं स्टार्ट केला, समजा एक तिकडनं स्टार्ट केला, इंड येतोय, इथं पण एक सेन्सर, असे दोन बाजूने 2 सेन्सर असतात. तर हे सेन्सर मित्रांनो ह्याला लाईनला क्रॉस केल्याच्या नंतर ना ते फिनिश होणार आहे, ते तुमचा टाइम स्टॉप होणार आहे. तर भरपूर जणांच्या चुका सांगतो, येतात मस्त जबरदस्त स्पीड मध्ये राप 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 मार देतात, पण बॉड समजा तिथं सेन्सर इथूनच बॉडी जिबाळा बाहेर काढू मग कसं तरी पूर्ण करणार. पण तो हा जो केस आहे 5-10 मीटरचा, एवढ्या ह्याच्यामध्ये तुमचा आहे ना 1-2 सेकंद जातात. मग तुम्ही इथं जरी चित्त्यासारखं किंवा कशासारखं पळाला गोड्यासारखं तरी तुमचा टाइम आउट ऑफ येणार नाही. एवढं अंतर तुम्ही जर सोडून देत असेल, तिथं फिनिश आहे, इथंच बॉडी सोडली, चालत गेला बोंबलत, अरे कसं काय टाइम बोगस येणार तुमचा. बदिरला असल्यासारखं करायचं नाही. आपल्याला मागून आपण 10 मीटर अगोदर फिनिश चालू केलं, इथून पण आपल्याला 5 मीटर पुढे फिनिशिंग ठेवायची. म्हणजे जायचं ना पुढे, पण जाऊ दे ना 5-10 मीटर, काय फरक पडणार आहे, काय बारीक बापाच होणार आहे आपण. त्यामुळे कसं आहे, जिथं फिनिशिंग आहे त्याच्या पुढे आपल्याला 5-10 मीटर फिनिश करायचंय, जेणेकरून आपला टाइम हा वाचणार आहे. ही खूप महत्वाची गोष्ट आहे. एवढी तुमच्या आखलीत चालणार नाही मित्रांनो. व्हिडिओ तुम्ही बघा, लिहून तेव्हा वहीचं पान घेऊन कसं काय स्टार्ट घ्यायचा, कसा फिनिश करायचंय, स्पाइसचं कसं करायचं, काय कसं करायचंय, एवढी बारीक माहिती तुम्हाला कोण सांगणार नाही की कोणाला कळणारही बी नाही मित्रांनो. हा खूप महत्वाचा व्हिडिओ झाला. आणि अजून मला नाही वाटत की ह्याच्या व्यतिरिक्त अजून तुम्हाला काय सांगावं. मी तुम्हाला स्पाइक लावून दाखवला असता, पण आता बॉडी वॉर्म पण नाहीये, ऊन पण लय झालंय. पण तुम्हाला मी स्टार्ट सांगितला, स्पाइकची माहिती सांगितली मित्रांनो. जबरदस्त तयारी करा. 100 मीटरसाठी टायर वर्कआउट करा, हिल वर्कआउट करा, ABC वर्कआउट करा, जिम वर्कआउट करा, वेट ट्रेनिंग करा. ह्याच्या व्यतिरिक्त वेगळं काहीच नाही मित्रांनो. जबरदस्त तयार होईल. आता पोलीस भरती कधी आहे? अरे बाळा, एका मुलीचा फोन आला मला, सर मला एक सांगता का? म्हणलं बोला की मॅडम, पोलीस भरती कधी आहे ते मला सांगता का? म्हणलं माझं एकच उत्तर फिक्स असतं. म्हणलं तुम्ही कधीपासून तयारी चालू केली? नाही सर, अजून चालू करायची मला. मॅडम तुम्हाला अजून म्हणलं तयारी चालू करायची आहे आणि तुम्ही मला विचारताय पोलीस भरती कधी आहे? तर समजा ह्या महिन्यामध्ये जर पोलीस भरती पडली तर तुम्ही फॉर्म भरसाल, मस्तपैकी टाप 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 4-5 ठिकाणी फॉर्म भरसाल. पण मॅडम तुमची एका महिन्यामध्ये प्रॅक्टिस होईल का? हो नाही ना सर, एका महिन्यामध्ये कशी होईल? म्हणलं किती हुशार आहे ना तुम्ही, एवढं सांगितलं तुम्ही एका महिन्यामध्ये कशी होईल? आपण समजा एका महिन्यामध्ये इथं वर्ष पोर घासून पार यांच्या कपाळात वाट्या पार हे झिजले, यांचे पार शिनपेन हो पार फेगडत चढायला लागले. हे तुमचं एका महिन्यात काय होणार आहे? म्हणले सर बरोबर आहे तुमचं. म्हणलं मॅडम एकच सांगतो तुम्हाला, म्हणलं तयारी अशी करा की आपली 100% झाली पाहिजे. जेव्हा तुमचा स्वतःवर विश्वास होईल की बाबा माझी 100% तयारी झालेली आहे, तेव्हा मला बिंदास कॉल करा. मी सांगतो तुम्हाला, डेट सकट सांगतो मित्रांनो. तयारी अशी करायची की येणाऱ्या भरतीमध्ये काम होईल. तयारी अशी नाही करायची की येणाऱ्या भरतीमध्ये फेल होईल आणि पुढच्या भरतीची वाट बघा. जय हिंद.